नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये। तर मंडळी, तुम्ही ओळखू शकता का ही कुठली मिठाई आहे? बघता क्षणी सर्वांना तर असंच वाटत असेल की ही बेसन पिठाची बनवलेली बर्फी आहे, पण नाही, ही एक दुधापासून बनवलेली मिठाई आहे। आता ती कशी बनवली ती तुम्हाला पुढे कळेलच। त्या अगोदर तुम्हाला एक विनंती आहे, हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्ही देखील अशी छान बर्फी बनवू शकता। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। आज जन्माष्टमीसाठी हा स्पेशल नैवेद्य बनवलेला आहे मी। तर मित्रांनो, ही मिठाई कशी बनवायची चला तर मग बघूया। तर ही मिठाई बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे ते गाईचं कवळं दूध। आता तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ते नाही माहिती मला, प्रत्येक भागामध्ये ह्याला वेगळं नाव आहे। कुणी खरवस म्हणतं, कुणी कवळं दूध म्हणतं किंवा कुणी चीक देखील म्हणतं। तर तुमच्या भागामध्ये या दुधाला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा। तर मी इथे अर्धा लिटर कवळं दूध घेतलेलं आहे गाईचं। त्यामध्ये 1 वाटी भरून गूळ टाकलेला आहे, किसून घ्या किंवा तुम्ही कापून घ्या बारीक। मी असं गूळ घालून घेतलेला आहे यामध्ये। गूळ छान आपल्याला पूर्ण यामध्ये विरघळून घ्यायचं आहे। गूळ नसेल घालायचा, तुम्ही साखर घातली तरी देखील चालेल, पण गुळाने ह्याला टेस्ट खूप छान येते, म्हणून मी गूळ घातलेला आहे। आणि तुम्ही म्हणाल आता हे दूध पिवळं कसं, तर गाईचं दूध थोडंसं पिवळं असतं, जर म्हशीचं दूध घेतलं तर ते एकदम व्हाईट असतं। शक्यतो मार्केटमधून जर आपण खरवसच्या वड्या आणल्या तर ते व्हाईटच असतात, त्या म्हशीच्या दुधापासून बनवलेल्या असतात आणि त्यामध्ये गुळाऐवजी ते साखरच घालतात, म्हणजे त्याचा कलर एकदम व्हाईटच राहतो। तर मी इथे अर्धा लिटर दुधासाठी 1 वाटी भरून गूळ घेतलेला आहे कापून। जर तुम्हाला गोड जास्त हवा असेल तर गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरी देखील चालेल। त्यानंतर यामध्ये 1 चमचा भरून मी वेलची पूड घातलेली आहे। साखर घालून बारीक केलेली आहे, त्यामुळे ती व्हाईट दिसत आहे। हे गूळ आपला छान विरघळून घेतलेला आहे मी। त्यानंतर गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यावरती एक भांडं ठेवायचं आहे, त्यामध्ये आपल्याला हे दूध ओतून घ्यायचं आहे। आपल्या वड्या 10 मिनिटामध्ये रेडी होतात, बघू शकता तुम्ही। राहिलेला गूळ देखील आपण छान मिक्स करून घेऊया। तुम्ही हे कुकरमध्ये पण करू शकता। कुकरमध्ये खाली पाणी टाकायचं आहे थोडंसं, त्यामध्ये आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये दूध घालून डब्बा कुकरमध्ये ठेवून द्यायचा आहे। एका शिट्टीमध्ये आपल्या वड्या रेडी होतात, पण ह्याला जास्त वेळ लागत नाही, म्हणून मी हे ताटामध्येच बनवलेलं आहे। बघू शकता, पसरत ताट ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे दूध ओतायचं आहे। 10 मिनिटामध्ये इथे आपल्या वड्या रेडी होतात। तुम्ही बघू शकता इथे, हे बघा आपल्या वड्या इथे पूर्ण शिजलेल्या आहेत, जास्त वेळ लागत नाही याला। पहिल्या दिवशीचं दूध आहे हे कवळं, त्यामुळे हे पटकन बनतात। शक्यतो वड्या बनवण्यासाठी पहिल्या दिवशीचं किंवा दुसऱ्या दिवशीचं दूध घ्यायचं आहे, जास्त दिवस झालं तर वड्या बनत नाही त्याच्या। हे थंड करून घेतलेलं आहे मी छानपैकी। आता आपण ह्याच्या वड्या कट करून घेऊया। बघू शकता किती छान कट होत आहेत वड्या, आणि खायला देखील खूप छान लागतात या वड्या। तुम्ही उपवासासाठी पण खाऊ शकता किंवा अशी मिठाई म्हणून पण बनवू शकता। बघू शकता इथे मी जन्माष्टमीसाठी बनवल्या होत्या या वड्या। खायला पण खूप छान लागतात आणि दिसायला पण अप्रतिम दिसतात त्या, बघू शकता। बघता क्षणी खावंसं वाटतात। तर मित्रांनो, तुम्हाला देखील या वड्यांची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा। तर मित्रांनो, तुमच्या भागामध्ये या दुधाला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।